नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 20 एप्रिल 2022चा लोकसत्ता बघतोय. आणि जो काय लोकसत्ताला स्पर्धा परीक्षा दृष्टीतून महत्त्वाचा मजकूर असतो, तो आपण सखोलात डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. चला तर मग सुरुवात करूया. 20 एप्रिल 2022 म्हणजे बुधवारचा लोकसत्ता आपल्याला काय सांगतो बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. पुढची न्यूज आहे जो राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये रेग्युलर विषय चालू आहे, तो म्हणजे कोळसा टंचाईमुळे जी काय वीज संकट निर्माण झालेलं आहे, वीज टंचाई निर्माण झालेली आहे, त्याच्याच रिलेटेड आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांची तसेच खऱ्या अर्थानं संबंधित युनियन मिनिस्टरची सुद्धा भेट घेत घेणार आहेत, अशी खरं तर घोषणा त्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं खरं तर आणि विशेष करून याच्यामध्ये उरण प्रकल्पाविषयी बोलले गेले. उरण इथला 432 मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी तसेच पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आपल्याला पहिलं तर इथं विशेष करून कोळशाचा उल्लेख आलाय जास्त करून, त्यामुळं कोळशावर डिपेंड आहे सगळं जास्त करून. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर कोळसा हे खनिज कोणकोणत्या ठिकाणी भारतामध्ये सापडतं आणि कोणकोणत्या ठिकाणी जगामध्ये सापडतं याची सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये घेऊन ठेवायची. हा आपला पहिला की पॉईंट असू शकतो. दुसरा की पॉईंट काय, तर उरण प्रकल्प जो आहे त्या उरण प्रोजेक्ट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या प्रोजेक्ट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आपला असू शकतो. आणि तिसरा महत्वाचा की पॉईंट हा आहे की इलेक्ट्रिसिटीचे प्रकार आहेत विशेष करून. मग त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, इन्व्हायरमेंट फ्रेंडली नसलेली आहे. म्हणजे जसं की आपण कोळशावरती वीज निर्मिती करतो, इतर जैव इंधनावरती वीज निर्माण करतो, ती जी वीज निर्मिती होत असते ती इन्व्हायरमेंट फ्रेंडली नसते. त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे इन्व्हायरमेंटला धोका निर्माण होत असतो. परंतु हीच जर वीज आपण वाऱ्यापासून बनवत असेल, त्याला पवन ऊर्जा वगैरे आपण म्हणतो मराठीमध्ये. त्याचबरोबर हीच ऊर्जा आपण सूर्यप्रकाशापासून बनत असेल, त्याला आपण सौर ऊर्जा म्हणतो. हीच ऊर्जा जर आपण पाण्याच्या लाटापासून बनवत असेल, त्याला हायड्रो इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हणतो किंवा हायड्रो पॉवर प्लांट असं आपण त्याला म्हणतो. अशा प्रकारचे जी ऊर्जा बनवण्याचे स्रोत आहेत, जे रिसोर्सेस आहेत अशा प्रकारचे, ते जे असतात त्याला आपण इन्व्हायरमेंट फ्रेंडली रिसोर्सेस असं म्हणतात. कारण त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही आणि त्याला नवीकरणीय ऊर्जा सुद्धा आपण म्हणत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारांचा याच्या अंतर्गत आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं, स्टडी करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हा तिसरा की पॉईंट खूप महत्वाचा आहे असं पहिल्यांदाच तुम्हाला मी सांगितलंय. त्यामुळे या दृष्टीतून या न्यूजच्या अंतर्गत आपण हे जे 3 की पॉईंट आहेत ते 3 की पॉईंट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे आहेत. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ते युजीसीशी रिलेटेड आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन असं आपण त्यांना म्हणतो. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन असं आपण त्याला म्हणतो. आणि युजीसीनं आता मान्यता दिलेली आहे की परदेशी विद्यापीठातील जी काय पदवी आहे ती आता भारतीय जे विद्यापीठ आहेत त्या संस्थांमधून आपल्याला शिकता येणार आहे. म्हणजेच परदेशी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ एकत्र येऊन एखादा अभ्यासक्रम चालू करू शकतायत, शिक्षण एखाद्या विषयाचं चालू करू शकतात, किंवा परदेशी विद्यापीठातलं जे काय डिग्री आहे ते आपण आपल्या विद्यापीठामध्ये अभ्यास करून घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये पहिल्या हजारामध्ये जे काही विद्यापीठ येतात त्यांचा वगैरे समावेश करण्यात आलेला, वेगवेगळे त्याला नियम लावण्यात आले. मग याच्या अंतर्गत युजीसी वारंवार न्यूजमध्ये असतं. अनेक वेळा शिक्षण म्हटलं की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन वारंवार न्यूजमध्ये येत असते. त्यामुळे आपल्याला पहिलं तर युजीसी विषयीची जी काय डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. दुसरा की पॉईंट याच्या अंतर्गत आपल्याला काय घ्यायचं, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. ही विशेष करून 2021 म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे बदल केलेले आहेत नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. त्यामुळे आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आयोग मेन्सला वगैरे याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे त्या दृष्टीतून खरं तर याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढं आंतरराष्ट्रीय लेवलला जर आपण बघितलं तर एकच मुद्दा असतोय, ते पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत आलोय, तो म्हणजे रशिया युक्रेन युद्ध जे आहे ते रशिया युक्रेन युद्धाविषयीचा मुद्दा खरं तर असतो. मग त्याच्यामधून आपल्याला काय काय की पॉईंट बघायचे आहेत ना, ते की पॉईंट आपल्याला खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं तर इश्यू तुम्हाला रशिया युक्रेन युद्ध काय, हे युद्ध तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. हा नेमका इश्यू काय आहे, काय युद्ध या दोघांमध्ये चालू आहे हे माहिती पाहिजे.
त्याचबरोबर याच्यामुळं काय झालं तर याच्यामुळं नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये आले. त्यामुळं त्या नाटोविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. याच्यामुळेच काय झालं तर युनायटेड नेशन न्यूजमध्ये आली. युनायटेड नेशन न्यूजमध्ये का आले तर वर्ल्ड वॉर सेकंड नंतर युनायटेड नेशनची स्थापना झाली होती. कशासाठी तर शांतता जगामध्ये प्रस्थापित करण्यासाठी. वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि वर्ल्ड वॉर सेकंड सारखी सिच्युएशन परत जगामध्ये निर्माण होऊ नये याच्यासाठी युनायटेड नेशनची स्थापना झाली होती. त्यामुळं युनायटेड नेशन आता या युद्धामध्ये हस्तक्षेप करणार, वेगवेगळ्या बैठका घेणार हे साहजिकच आहे. परंतु युनायटेड नेशन बरोबरच त्याच्या ज्या काही सब ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे, त्याचबरोबर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली आहे, त्याचबरोबर आणखी म्हटलं तर युनिसेफ आहे, त्या युनिसेफची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. असे वेगवेगळ्या महत्त्वाच्या ज्या काही संस्था आहेत ना त्या संस्थांची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर युक्रेननं काय केलं तर युरोपियन युनियनचा सदस्य व्हावा याच्यासाठी युरोपियन युनियनकडे खरं तर तशी मागणी केली होती, तसा अर्ज केला होता. त्यामुळे काय झालं तर युरोपियन युनियन न्यूजमध्ये आला. आता युरोपियन युनियन न्यूजमध्ये आलं म्हटलं की युरोपियन युनियन विषयीच एक महत्त्वाचा प्रकार जो घडला होता तो म्हणजे ब्रेक्झिट. त्यामुळं याच्याबरोबरच आपल्याला काय करायचं तर ब्रेक्झिटची सुद्धा इन्फॉर्मेशन काढून ठेवायची. बरोबर आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन बघितलं तर इंडियाचा काय स्टँड आहे आतापर्यंतचा, इंडिया रशियाच्या बाजूने आहे की युक्रेनच्या बाजूने आहे की न्यूट्रल स्टँड आहे इंडियाचा, याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. आता रशियाच्या विरोधात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ज्या वेळेस मतदान घेण्यात आलं ना त्यावेळेस इंडिया त्या मतदानापासून बाजूला राहिलाय. म्हणजे रशियाच्या विरोधात मतदान केलं नाही ना रशियाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे इंडियाचा आतापर्यंतचा स्टँड जो आहे ते न्यूट्रल स्टँड राहिलाय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि तशा पद्धतीनं खरं तर इंडियानं स्पष्ट सुद्धा केलेलं आहे की आमच्या शांततेच्या बाजूनं कायम प्रयत्न असतील शांतता प्रस्थापित करण्यासाठी, बाकी आमचा अजेंडा कोणाच्याही विरोधात बोलणं किंवा कोणालाही सपोर्ट करणं असा नाहीये, हे स्पष्ट इंडियाने केलेलं आहे आतापर्यंत. त्यामुळे इंडियाचा आतापर्यंतचा स्टँड काय तो सगळा स्टँड आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर सँक्शन्स वेगवेगळे लावले होते, वेगवेगळे सँक्शन्स खऱ्या अर्थानं लावण्यात आलेत विशेष करून रशियावरती. बरोबर आहे. मग ते सँक्शन्स कोणकोणते आहेत तर सँक्शन्स विशेष करून पॉलिटिकल सँक्शन्स आहेत, त्याचबरोबर स्पोर्ट म्हणजे क्रीडा क्षेत्रातून सँक्शन्स वेगवेगळे लावण्यात आलेत आणि महत्त्वाचं म्हणजे इकॉनॉमिक सँक्शन्स वेगवेगळे लावण्यात आलेत रशियावरती. आणि त्या इकॉनॉमिक सँक्शन्समध्ये जो काय सगळ्यात महत्त्वाचा गाजलेला मुद्दा होता तो जो मुद्दा होता तो मुद्दा मी तुम्हाला रेड खरं तर कलरमध्ये दाखवतो. तो मुद्दा होता स्विफ्टचा मुद्दा. स्विफ्ट हे काय आहे तर स्विफ्ट हे आंतरराष्ट्रीय लेवलला पेमेंट करण्यासाठी स्विफ्टवरती त्या बँकांचं रजिस्ट्रेशन असणं म्हणजे नोंदणी असणं गरजेचं आहे. याच्यावरती जर नोंदणी नसेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलला पेमेंट करू शकत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल भारतामधली एक बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया समजा असं, आणि तिला युनायटेड किंगडममध्ये ब्रिटनमध्ये पेमेंट करायचं आहे ब्रिटनमधल्या बँकेला, तर त्यांच्यामधला जो दुवा असतो ना त्याला आपण स्विफ्ट म्हणतो. स्विफ्ट ते खरं तर हस्तांतरण करण्याचं काम करत असतो. ती एक मेसेज प्रणाली कोऑपरेटिव्ह संस्था आहे. त्यामुळे खरं तर स्विफ्टचं खूप महत्त्वाचं आहे. या स्विफ्टमधून रशियन बँकांना बॅन करण्यात आलं. त्यामुळे स्विफ्टचा मुद्दा सुद्धा जास्त खूप खऱ्या अर्थानं गाजला होता. त्यामुळे स्विफ्ट विषयीची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आणखी जर म्हटलं तर मॅपच्या दृष्टीतून आपल्याला या प्रकरणाचा सगळा अभ्यास करायचा आहे. मॅपच्या दृष्टीतून या प्रकरणाचं काय महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती माहिती आपण काढून ठेवायला पाहिजे. मग मॅपच्या दृष्टीतून तुम्हाला काय काय बघायचं तर मॅपच्या दृष्टीतून तुम्हाला विशेष करून 2014 मध्ये काय प्रकार घडला होता तर 2014 मध्ये क्रिमिया नावाचा एरिया जो आहे तो क्रिमिया नावाचा एरिया रशियानं हस्तगत केला होता. त्यामुळे क्रिमियाचं जे काही लोकेशन आहे मग क्रिमियाचं लोकेशन आलं की त्याचबरोबर मग तुम्हाला काय बघायचं आहे ब्लॅक सी मध्येच आहे तो एरिया. त्यामुळे ब्लॅक सीचं लोकेशन काय आहे तो ब्लॅक सीचं लोकेशन बघायचं आहे. त्याच्यावरती तुम्ही नॉर्थला बघितलं क्रिमियाचा तर अझोव सीचं लोकेशन आहे. त्यामुळे त्या अझोव सी विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. ती इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा खरं तर दुसरा मुद्दा होऊ शकतोय. त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर इंडियापासून याचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे युक्रेनचं आणि रशियाचं ते लोकेशन आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आणखी बघितलं तर आणखी म्हटलं तर दोनबास खरं तर एरियावरून हा वाद सुरू झाला होता. मग दोनबास एरियाचं लोकेशन कशा पद्धतीने ते माहिती पाहिजे आणि त्याच्यामधले मग डोनेट्स्क हे शहर असू द्या किंवा मग त्यानंतर जर पुढे जाऊन बघितलं आपण तर लुहान्स्क हे शहर असू द्या या शहरांविषयीची सुद्धा
तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन खरं तर असणं अत्यंत गरजेचं आहे. ती सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन खरं तर आपण काढून ठेवायला पाहिजे. एवढे सगळे की पॉईंट निघतायत फक्त एका रशिया युक्रेन संघर्षामधून, आणि त्या रशिया युक्रेन संघर्षाविषयीची इन्फॉर्मेशन म्हणून तर तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. हा जागतिक लेवलचा पहिला जास्त गाजणारा मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरा मुद्दा जागतिक लेवलचा गाजणारा कोणता म्हटलं तर दुसरा मुद्दा कोणता आहे, तर दुसरा मुद्दा एकच आहे, आणि तो म्हणजे श्रीलंकन इकॉनॉमिक क्रायसिस. श्रीलंकेमध्ये जे काही इकॉनॉमिक क्रायसिस चालू आहे, आर्थिक संकट श्रीलंकेवरती आलेले, ते का आलेलं आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. समजते. आणि श्रीलंकन इकॉनॉमी जर बघितली तर ती विशेष करून 3 घटकांवरती आधारलेली आहे. त्याला ट्रिपल टी सुद्धा आपण म्हणू शकतो. एक तर टेक्स्टाईल इंडस्ट्री, ही खरं तर महत्वाची इंडस्ट्री आहे, याच्यावरती जास्त आधारलेली आहे श्रीलंकन इकॉनॉमी. दुसरा जर विचार केला आपण तर टी आहे, चहाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात होतो तिथं, चहाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे टेक्स्टाईल, टी. आणि राहिला तिसरा महत्वाचा मुद्दा, तो खरं तर कशाशी रिलेटेड आहे हे सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे, आणि तो रिलेटेड आहे टुरिझमशी. त्यामुळं टुरिझम वरती सुद्धा श्रीलंकन इकॉनॉमी जास्त डिपेंड आहे. आता विशेष करून सुरुवात कुठं नव्हतं तर सुरुवात विशेष करून दशकांपूर्वीची आहे, का आत्ताच्या सुरुवात नाही. विशेष करून टुरिझम सेक्टर कोलॅप्स झालं यांचं. कशामुळे तर कोविड-19मुळे. त्यामुळं महत्वाचा जो त्यांचा सोर्स होता इकॉनॉमीचा तोच बंद झाला, तो म्हणजे टुरिझम. आता चहाच्या उत्पादनावरती आणि टेक्स्टाईल वरती कसा परिणाम झाला तर विशेष करून चायनाने जे काही यांना संदेश दिलेले आहे, ज्या काही सूचना दिल्या आहेत ते पाळण्याचा हे वारंवार प्रयत्न करतात, कारण चायनाचं यांच्यावरती जास्त कर्ज आहे. मग चायनानं काय सांगितलं, तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा. परंतु ऑर्गॅनिक शेती केल्यामुळं त्यांचं काय झालं तर उत्पादन घटलं शेती व्यवसायाचं. त्यामुळे शेती व्यवसाय काय झाला, शेती व्यवसाय कोलॅप्स झाला, म्हणजे टेक्स्टाईल टी इंडस्ट्रीवरती परिणाम झाला. आणि म्हणून यांची इकॉनॉमी जी आहे ती विशेष करून आता कोलॅप्स झालेली आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला. त्यामुळं ॲग्रिकल्चर सेक्टर जे आहे ते ॲग्रिकल्चर सेक्टर आपल्याला कोलॅप्स झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं. आणि एकंदरीत ही जी कंट्री आहे ती कर्जबाजारी आहे. कर्जबाजारी म्हणजे काय तर जवळजवळ 51 अब्ज डॉलरचं कर्ज यांच्यावरती आहे. 51 बिलियन डॉलरचं कर्ज यांच्यावरती, आणि ते फेडणं जवळजवळ या सगळ्या गोष्टींमुळे आता शक्य झालेलं आहे. आणि त्याच्यापैकी जर आपण विचार केला तर एकट्या चायनाचं जवळजवळ 8 बिलियन डॉलर कर्ज आहे यांच्यावरती, आणि ते सुद्धा ते डिफॉल्ट झालेले आहेत पे करण्यासाठी. म्हणजे काय, डिफॉल्ट हा शब्द वारंवार न्यूजमध्ये येतोय त्याचं कारणच आहे, ज्यावेळेस आपण आपलं देणं देऊ शकत नाही ना त्यावेळेस आपण ते डिफॉल्ट केलं असं म्हणतात. त्यामुळं आपल्याला ते माहिती पाहिजे. आणि सॉव्हरेन बॉन्डची एक कन्सेप्ट याच्या अंतर्गत येत होती, सॉव्हरेन बॉन्ड. सॉव्हरेन बॉन्ड जवळजवळ 1 बिलियन डॉलरचे सॉव्हरेन बॉन्ड आहेत. आता सॉव्हरेन बॉन्ड म्हणजे काय तर श्रीलंकेनं ज्या देशांकडून कर्ज घेतलेलं आहे त्यांना एक चिठ्ठी लिहून दिलेली असते तिने, आणि त्या चिठ्ठीत सगळा सविस्तर मुद्दा लिहिलेला असतो की किती कर्ज घेतलेला आहे, कोणत्या कारणामुळे कर्ज घेतलेला आहे, कधी परतफेड त्याची करणार, वगैरे वगैरे सगळं. आणि ती जी चिठ्ठी असते ना त्याला आपण बॉन्ड असं संबोधतो. ते आपण व्यक्तिगत व्यवहार करताना सुद्धा देत असतो, एखाद्या बँकेला वगैरे लिहून किंवा एखाद्या व्यक्तीला वगैरे लिहून, त्याला आपण बॉन्ड म्हणतो. परंतु हा बॉन्डमध्ये व्यवहार ज्यावेळेस देशादेशांमध्ये होतो ना त्यावेळेस त्याला शब्द जोडला जातो सॉव्हरेन. त्यावेळेस त्याला शब्द कोणता जोडला जातो तर सॉव्हरेन. त्यामुळे त्याला एकंदरीत सॉव्हरेन बॉन्ड असं संबोधत असतात. त्यामुळे आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं खरं तर तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. आंतरराष्ट्रीय लेवलला गाजणारे हे 2 खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. स्पर्धा परीक्षा दृष्टीतून तुम्हाला यांची इन्फॉर्मेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मी थोडक्यात इथं देण्याचा प्रयत्न केला. इथं खरं तर आजचा आपला लोकसत्ता समाप्त होतो. जो काही महत्त्वाचा मजकूर आणि त्याच्यापेक्षा जास्त श्रीलंकन इश्यू काय आहे किंवा रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टमधून आपल्याला काय घ्यायचं हे तुम्हाला समजावून सांगितलं. आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेनेशन देऊ शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.